नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक 3 उतारा क्रमांक 11 ते 15 इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा भाषा। चला तर आपण सुरुवात करूया उतारा क्रमांक 11 पासून। एप्रिल मध्ये परीक्षेच्या केवळ 2 आठवडे आधी स्वामीच्या घरात लक्षात आले की वडिलांचा स्वभाव आणखी वाईट होत चाललेला आहे। ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते। जेव्हा स्वामी आपल्या आजीबरोबर गप्पा मारत होता तेव्हा त्याला सांगितले गेले, लक्षात ठेव पोरा, परीक्षा आहे, आजी वाट पाहू शकेल, परीक्षा थांबणार नाही। जर तो आई मागे हिंडताना दिसला तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येईल। तालुक्याच्या टोल्याने 9 ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकू आला तर त्याच्या वडिलांच्या खोलीतून हुकूम सुटे, स्वामी अजून झोपला नाहीस का? सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे। एके दिवशी त्यांनी वडिलांना विचारले, माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धास्तावलेले आहात? तर विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा क्रमांक 11 आपण काळजीपूर्वक वाचायचा आणि यावरील प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सोडवायची आहेत। चला तर आपण सोडवूया प्रश्नाची उत्तर। प्रश्न पहिला यामधला, त्याचे वडील कसे बनले होते? पर्याय ए प्रसन्न आणि साधे, बी दुःखी आणि क्रूर, सी रागीट आणि चिडखोर, डी आहे चिडखोर आणि कठीण। तुमचा टाइम सुरू। आपण उतारा समजपूर्वक वाचायचा आहे आणि प्रश्नाची उत्तरं आपल्याला अचूक द्यायची आहे। तर पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर आहे, चिडखोर आणि कठीण। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा यामधला, स्वामी आई मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाईल? पर्याय हे आहेत बघा, ए स्वयंपाकघरात, बी अभ्यासाच्या टेबलाकडे, सी वडिलांच्या खोलीत, डी झोपायच्या खोलीत। तुमचा टाइम सुरू करूया आणि फटाफट आपण उतारा वाचून उत्तरे देऊयात। तर पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे, अभ्यासाच्या टेबलाकडे। पुढचा प्रश्न पाहूया। उतार्यातल्या हुकूम शब्दाचा अर्थ आहे? पर्याय हे आहेत बघा, ए आदर करणे, बी शिक्षा करणे, सी पकडणे, डी आहे आज्ञा करणे। चला तुमचा टाइम सुरू करूया। उतार्यातल्या हुकूम शब्दाचा अर्थ तुम्हाला अचूक शोधायचा आहे। तर पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर आहे, आज्ञा करणे। पुढचा प्रश्न बघूया चौथा। तालुक्याच्या टोल्याने 9 ठोके दिले की स्वामीला रिकामी जागा? पर्याय हे आहेत पहा, ए अभ्यास करावे लागे, बी अंथरुणातून उठावे लागे, सी झोपायला जावे लागे आणि डी आहे शाळेत जावे लागे। तुमचा टाइम सुरू करूया। कोणतं पर्याय यामधलं बरोबर असेल? तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे, झोपायला जावे लागे। पुढचा प्रश्न बघूया पाचवा यामधला, वडील बदलत चालले आहे असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले? पर्याय ए एप्रिल मध्ये, बी मे मध्ये, सी जून मध्ये आणि डी आहे जुलै मध्ये। तुमचा टाइम सुरू करूया। स्वामीच्या हे केव्हा लक्षात आले? आपण उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे। पर्याय क्रमांक ए बरोबर आहे, एप्रिल मध्ये। तर पुढचा उतारा वाचूया आपण। उतारा क्रमांक 12, शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो। या सुंदर ऋतूत खूप बदल होतात। दिवस लहान होतो, झाडाच्या पानांचा रंग बदलतो, पाणी हिरवी न राहता तांबूस, लाल, पिवळी आणि नारंगी रंगाचे होतात। वस्तुतः पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो। ऊन न मिळाल्याने पाने पिवळे होतात। गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरलेले असतात, कारण तापमान हिमबिंदू पर्यंत खाली येते। जनावरे हिवाळ्यातल्या दिवसासाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात। हे बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा तुम्ही काळजीपूर्वक समजपूर्वक वाचायचा आहे आणि यावरील प्रश्न सोडवायचा आहे। चला तर आपण प्रश्न सोडवूया। प्रश्न पहिला यावरचा, उन्हाळा आणि रिकामी जागा यांच्यामध्ये शरद ऋतू येतो। पर्याय ए जानेवारी, बी वसंत, सी हिवाळा, डी आहे ऐनांत। तुमचा टाइम सुरू करूया। सी हे पर्याय बरोबर आहे, हिवाळा। पुढचा प्रश्न यामधला,
शरद ऋतूत पुढीलपैकी कोणते बदल होतात? पर्याय हे आहेत बघा. ए दिवस लहान होतो, बी कडक उन्हाळा पडतो, सी दिवस मोठा होतो आणि डी आहे ऊन खूप पडते. तुमचा टाइम सुरू करूया. अगदी अचूक उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे. तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे, दिवस लहान होतो. यामधला तिसरा प्रश्न सोडूया. शरद ऋतूत पाने पिवळी होतात कारण त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही, बी आहे त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही, सी त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही आणि डी आहे जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्रित होतो. तुमचा टाइम सुरू करूया. कोणता पर्याय यामधला बरोबर असेल अचूक तुम्हाला ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे, त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही. यामधला चौथा प्रश्न आहे बघा. शरद ऋतू सरतेवेळी जनावरे काय करतात? पर्याय हे आहेत बघा. ए खाद्यपदार्थाचा साठा करतात, बी कमी आहार घेतात, सी कात टाकतात आणि डी आहे रंग बदलतात. तुमचा टाइम सुरू करूया. कोणतं पर्याय यामधलं बरोबर आहे अचूक ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे, खाद्यपदार्थाचा साठा करतात. यामधला पाचवा प्रश्न बघूया. त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल? पर्याय हे आहेत बघा. ए गवताळलेले, बी उन्हाळलेले, सी पांघरलेले आणि डी आहे वाढलेले. तुमचा टाइम सुरू करूया. तर सी हे पर्याय बरोबर आहे, पांघरलेले. उतारा क्रमांक 13 आपण बघूया. सगळ्याचा डिंक च्युईंग गम 1000 वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता. त्यांना शापोडेलाच्या झाडातून पाझरणारा एक द्राव मिळाला. तो द्राव पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला. त्याला ते चिखल म्हणू लागले. तो चघळायला छान लागत असे. आजही चिखलेरो नावाचे लोक चिखल गोळा करतात. पाणी काढून टाकण्यासाठी चिखल उकळतात. त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पौंडाचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवतात. हे तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात. तिथे त्याच्या गोडीसाठी आणखी कितीतरी घटक मिसळतात. त्यामुळे ते मऊ आणि चविष्ट आणि रंगीत बनतात. तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 13 हा काळजीपूर्वक समजपूर्वक वाचन करायचं आहे आणि यावरील आपल्याला प्रश्न सोडवायचे. चला तर प्रश्न सोडवूया. प्रश्न पहिला. रिकामी जागा. मी सगळ्यांच्या डिंकाचा शोध लावला. पर्याय हे आहेत बघा. ए मायन, बी शापोडिला, सी चिखलेरो आणि डी आहे डिंकाचे कारखाने. तुमचा टाइम सुरू करूया. कोणतं पर्याय यामधलं बरोबर असेल? तर पर्याय क्रमांक ए बरोबर आहे, मायन. पुढचा प्रश्न यामधला दुसरा. रिकामी जागा म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. पर्याय ए शापोडिला, बी मायन, सी चिखलेरो, डी गमर. तुमचा टाइम सुरू करूया. कोणतं पर्याय मधलं बरोबर आहे? तर यामधला सी हे पर्याय बरोबर आहे, चिखलेरो. यामधला तिसरा प्रश्न पाहूया. चिखल तुकडे पाठवण्यात येतात रिकामी जागा. पर्याय हे आहेत बघा. ए पुनर्चक्र केंद्रामध्ये, बी डिंकाच्या कारखान्यात, सी मेक्सिकोच्या जंगलात आणि डी आहे कॅन्डी स्टोअर मध्ये. तुमचा टाइम सुरू करूया. कोणतं पर्याय मधलं बरोबर आहे? तर यामधला बी हे पर्याय बरोबर आहे, डिंकाच्या कारखान्यात. पुढचा प्रश्न चौथा. रिकामी जागा खेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलामध्ये अनेक घटक मिसळले जातात. पर्याय हे आहेत पहा. ए मऊ करण्या, बी स्वादा, सी दाट करण्या आणि डी आहे गोड करण्या. तुमचा टाइम सुरू करूया. कोणतं पर्याय यामधलं अचूक आहे? तर यामधला ए हे पर्याय बरोबर आहे, मऊ करण्यासाठी. पुढचा प्रश्न. या उतार्यासाठी उचित शीर्षक होईल. पर्याय हे आहेत बघा. डिंक, बी चिखलेरो, सी चिखलेरोची कहाणी आणि डी आहे चघळण्याच्या डिंकाची कहाणी. तुमचा टाइम सुरू करूया. कोणतं शीर्षक या उतार्यासाठी अचूक होईल? तर डी हे पर्याय बरोबर आहे, चघळण्याच्या डिंकाची कहाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा उतारा बघूया. 14वा. परतताना सिकंदरांची भेट एका साधूशी झाली.
साधू एका खरखरीत गवती चटईवर बसून ऊन खात होता. सिकंदर त्याच्या समोर उभा राहिला आणि त्याला वाटले की साधू आता मला प्रणाम करेल, पण त्याने असे काहीच केले नाही. त्याऐवजी त्याने म्हटले, कृपा करून एका बाजूला उभे राहा, ऊन माझ्यापर्यंत येऊ द्या. सिकंदरने रागाने विचारले, माहित आहे का मी कोण आहे? साधूने काहीच उत्तर दिले नाही. मी एक सम्राट आहे, महान सिकंदर, त्याने म्हटले. सम्राट? तू नाहीस, साधूने म्हटले. होय, मी आहे, सिकंदर म्हणाला. मी अर्धे जग जिंकले आहे. यावर साधूने शांतपणे म्हटले, सम्राट तुझ्यासारखे अस्वस्थपणे हिंडत नसतात. जा बाबा जा, लोकांच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त कर. सिकंदरने प्रणाम केला आणि तो मुकाट्याने निघून गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 14वा उतारा आपण समजपूर्वक वाचायचा आहे आणि यावरील आपल्याला प्रश्न सोडवायचे. चला तर आपण प्रश्न सोडवूया. प्रश्न पहिला यामधला, साधूने सिकंदराला एका बाजूला उभे राहायला का सांगितले? पर्याय हे, ए तो भक्त नव्हता, बी तो ऊन आवडत होता, सी तो अस्वस्थपणे हिंडत होता आणि डी आहे त्याने परवानगी घेतलेली नव्हती. पर्याय हे तुमच्या समोर आहेत. तुमचा टाइम सुरू करूया. आपण उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. पर्याय क्रमांक बी, तो ऊन अडवत होता. पुढचा प्रश्न बघूया मधला, पुढील पैकी कशाचा अर्थ विजय प्राप्त कर असा आहे? पर्याय हे, जिंक, बी हरव, सी बोल, डी वाकव. तुमचा टाइम सुरू करूया. ए हे पर्याय बरोबर आहे, जिंक. यामधला तिसरा प्रश्न पाहूया, सम्राट बहुधा काय करीत नसतात? पर्याय हे आहेत बघा, ए साधूजवळ जाणे, बी राज्यकारभार, सी अस्वस्थपणे हिंडणे आणि डी आहे साधूंना प्रणाम करणे. तुमचा टाइम सुरू. कोणता पर्याय मधला अचूक असेल? तर यामधला पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे, अस्वस्थपणे हिंडणे. यामधला आपण चौथा प्रश्न बघूया, सम्राट साठी कोणता शब्द बरोबर नाही? पर्याय ए शासनकर्ता, बी राजा, सी कर्मचारी आणि डी आहे विजेता. तुमचा टाइम सुरू करूया. सम्राटासाठी कोणता शब्द बरोबर नाही? तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे, कर्मचारी. यामधला पाचवा प्रश्न बघूया आपण, लोकांच्या हृदयाला जिंकता येणे. पर्याय हे, ए प्रेमाने, बी शक्तीने, सी धनाने आणि डी आहे तलवारीने. तुमचा टाइम सुरू करूया. यामधला कोणता पर्याय अचूक असेल? तर यामधला ए हे पर्याय अगदी बरोबर आहे, प्रेमाने. यामधला पुढचा उतारा वाचूया 15वा. गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता. त्याला आंबे अतिशय आवडायचे. त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत. उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रासमवेत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता. रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालीचा ढीग पडला होता. एक गाढव त्या बाजूला आले. त्याने तो ढीग हुंगला व ते तेथून निघून गेले. गालिबचा मित्र म्हणाला, पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत. गालिब मंद हसला आणि उद्गारला, खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 15वा उतारा आपण काळजीपूर्वक समजपूर्वक वाचायचा आहे आणि यावरील प्रश्नाची उत्तर सोडवायची. चला तर आपण प्रश्नाची उत्तर सोडूया. प्रश्न पहिला यामधला, आंब्याच्या सालीचा ढीग कोठे पडला होता? तो पडला होता. पर्याय हे आहेत बघा, ए गच्चीवर, बी मित्राच्या घरात, सी रस्त्याच्या बाजूला आणि डी आहे गाढवांसमोर. तुमचा टाइम सुरू करूया. कोणतं पर्याय यामधलं बरोबर आहे? तर सी हे पर्याय बरोबर आहे, रस्त्याच्या बाजूला. यामधला दुसरा प्रश्न बघूया आपण, गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर काय करीत होता? पर्याय हे आहेत पहा, ए आंबे खात होता, बी काव्य वाचन करीत होता, सी मित्राशी बोलत होता, डी आहे आंबे हुंगत होता. तुमचा टाइम सुरू. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारे शिष्यवृत्तीचे व्हिडिओ सुद्धा या चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण बघू शकता. पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे, मित्राशी बोलत होता. यामधला तिसरा प्रश्न बघूया, पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत. येथे गाढव हा शब्द वापरला आहे. पर्याय हे आहेत पहा, ए मूर्ख प्राण्याला उद्देशून, बी ओझी वाहणाऱ्या पशुला उद्देशून, सी नेहमी भुकेला असणाऱ्या आणि डी आहे प्राण्याला उद्देशून, कष्टाळू प्राण्याला उद्देशून. तुमचा टाइम सुरू.
कोणतं पर्याय यामधलं बरोबर आहे? तर ए हे पर्याय बरोबर आहे, मूर्ख प्राण्याला उद्देशून. यामधला चौथा प्रश्न बघूया. खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत, या वाक्याचा अगदी संभाव्य अर्थ असा की पर्याय हे आहेत पहा. ए, जनावरांना आंबे आवडत नाहीत. बी, शहाण्या लोकांना आंबे आवडत नाहीत. सी, मूर्खांना आंबे आवडत नाहीत. आणि डी आहे, कवींना आंबे आवडत नाही. तुमचा टाइम सुरू करूया. कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल? तर यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे, मूर्खांना आंबे आवडत नाहीत. पुढचा पाचवा प्रश्न बघूया. या उतार्यावरील या गोष्टीला समर्पक शीर्षक कोणते? पर्याय हे. ए, गालिबचे कविता प्रेम. बी, गालिबची फळांविषयी आवड. सी, गालिबची आंब्याबद्दलची आवड. आणि डी आहे, थट्टाप्रिय गालिब. तुमचा टाइम सुरू करूया. या उतार्याला कोणतं शीर्षक योग्य असेल? समर्पक शीर्षक. तर डी हे पर्याय अगदी बरोबर असेल, थट्टाप्रिय गालिब. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवोदय आणि शिष्यवृत्तीचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.